हा बोला ना. सर म्हणजे ग्रोथ जिथे होते तिथे म्हणजे मायटोसिस राहत ना. बरोबर बरोबर. जिथं जिथं ग्रोथ होते तिथे तिथं मायटोसिस लागते. कारण की ग्रोथ होण्यासाठी नवीन सेल लागतील ना. हा नवीन सेल्स लागतील. मग नवीन सेल साठी काय करावं लागेल? मायटोसिस करावं लागेल. कळालं? गुड गुड डाऊट रवीना. हा ते प्रोफेस आणि मेटाफेसचं मला बरोबर काढायला नव्हतं म्हटलं. प्रोफेस आणि मेटाफेसचं काय नव्हतं कळालं? समजलं नव्हतं. तुम्ही दुपारी शिकवलं होते बट मला बरोबर काढायला नव्हतं तेव्हा. अरे बा तू वाचलंस का? जाऊन आज वाच ना. प्रोफेस म्हणजे काय आहे? त्याच्यामध्ये 4 गोष्टी होत्या. आता मेटाफेस मग सगळे क्रोमोझोम्स येऊन अरेंज होतात. तेवढंच होतंय मेटाफेस मध्ये. फक्त प्रोफेस मध्ये सगळे क्रोमोझोम्स कंडेन्स होत आहेत. त्याच्यानंतर पुन्हा डिसअपिअरन्स ऑफ द हे होतंय न्यूक्लिअर मेम्ब्रेन, डिसअपिअरन्स ऑफ गोल्गी बॉडीज, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, न्यूक्लियस. हेच होतंय ना. बाकी काय होतंय? ओके. कळालं? काय काढायला होतं ते ऍस्ट्रल रेज वगैरे सांगितलं होतं ना, ते गोष्टी नाही काढायला. ते अरे ऍस्ट्रल ऍक्च्युअल फेज म्हणजे 2दा सांगितलंय. ते डायग्राम पण काढलाय ना आपण तो मायटोटिक ॲपॅरेटसचा. मायटोटिक ॲपॅरेटसचा काय डायग्राम काढलाय? सेंट्रियल होत्या, 2 गोट्या होत्या. अरे तुम्हाला मोबाईलवरच ते आठवतंय का? ते 2 हेडफोन तेच आहे ना मग ऍस्ट्रल फेजचं. मग त्याच्या समोर असे 2 असे रेडिएशन पण येतात. हेडफोनला रेडिएशन कसे दाखवू? आता डायग्राम मध्ये दाखवले ना रेडिएशन येतात. ओके कडेला जाऊन बसतात. तेवढंच आहे फक्त मायटोटिक ॲपॅरेटसचं. ठीक आहे. एकदा वाच तू, आज वाच, पुन्हा तुला लक्षात येईल. एकदा पुस्तक वाचल्यानंतर. कारण तुम्हाला वाचायला वेळच नाही ना मिळाला आज प्रॉपर. ठीक आहे. डायग्राम पहा तुम्हाला काढून दिलेला. कारण की 3दा सांगितलं मी ते वर्गामध्ये. पुन्हा एकदा सांगेल पण एकदा तुम्ही वाचा पण कळेल. चला तर आता तुम्हाला मी आज दिवसाची सुरुवातच केली होती. अॅनिमल सेल मध्ये 2 प्रकारचे सेल, सोमॅटिक सेल आणि रिप्रोडक्टिव्ह सेल. सोमॅटिक सेल मध्ये मायटोसिस होतं, रिप्रोडक्टिव्ह सेल मध्ये मिओसिस. आता रिप्रोडक्टिव्ह सेल्स कशासाठी काम येतात? तर सेक्शुअल रिप्रोडक्शन साठी. कशासाठी? सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता तुम्ही सेक्शुअल रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन तुम्ही ऐकलं असेल ना शब्द हे? हा तर सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? तिथं 2 जेंडर प्रेझेंट असतात, 2 सेक्सेस प्रेझेंट असतात, मेल आणि फिमेल. फाईन, मेल आणि फिमेल प्रेझेंट असतं. म्हणजे जसं कुत्रा आणि कुत्री, बरोबर, मॅन आणि वुमन. त्याच्यानंतर पुन्हा आलं लक्षात तुमच्या, जिथे 2 जेंडर प्रेझेंट असतात एकाच स्पेसिसचे बरं का. म्हणजे असं नाही की कुत्र्यातला मेल आणि गाढवातला फिमेल, असं नाही. एकाच जेंडर मधला असायला पाहिजे. ओके, तरच ते रिप्रोडक्शन होतं. फाईन, त्याला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतो. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आता एक्झॅक्टली बघा, तुम्ही एक चित्र इमॅजिन करा. सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असताना काय होणार आहे? तर आपण नंतर सगळा टॉपिक आहे ना एका पेज मध्ये बसवणार आहे. नंतर सगळ्यात शेवटी टॉपिक संपल्यानंतर. आणि तर मी विसरलो, तुम्हाला आठवून द्या. तर आता बघा, ज्यावेळेस सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार, काहीतरी एक सेल मेलच्या साईडनं येईल, एक सेल फिमेलच्या साईडकडनं येईल. बरोबर आहे की नाही? ओके, त्यांच्यामध्ये फायटच झाल्यानंतर आता हा सपोज याचा, हे म्हणजे मेल असतं बरं का बायोलॉजी मध्ये, आणि हे म्हणजे फिमेल असतं. कळालं? तर याच्याकडनं काहीतरी एक सेल येईल असा, आणि याच्याकडनं पण एक सेल येईल. आता मला सांगा, नॉर्मली मॅन मध्ये काय असतं? 2n चे सेल असतात ना सगळे, बरोबर आहे? 2n म्हणजे काय? फुल सेट ऑफ क्रोमोसोम, डिप्लॉइड सेट ऑफ क्रोमोसोम. तसंच स्त्री मध्ये पण 2n असतात, 2n सेट ऑफ क्रोमोसोम. पण बघा, हे जर त्यांचे सेल जर खाली तसे आले, जर तशाला तसे जर सेल आले आणि हे जर उद्या जुळले, तर उद्या मिक्स होऊन हे डायरेक्टली मिक्स होणार आहे. याच्या लक्षात, डायरेक्टली येऊन मिक्स होणार आहे. मग इकडून सपोज जर 2n आलं, इकडून 2n आलं, तर या नवीन डॉटर सेल मध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल हे एक कुत्रा आहे, ही कुत्री आहे. ओके, मेल डॉग आणि फिमेल डॉग, यांच्यामध्ये रिप्रोडक्शन झालं. 2n ऍज इट इज आलं, 2n आलं, त्यांचं जे पिल्लू बनलं, त्या पिल्ल्यामध्ये 4n बनेल ना. पण मग 4n म्हणजे ऍबनॉर्मल. नॉर्मल 2nच असायला पाहिजे ना, राहायला पाहिजे ना. नॉर्मल 2nच राहायला पाहिजे.
बरोबर आहे की नाही? ते कधी ज्यावेळेस पॅच होईल, ज्यावेळेस पॅच होईल त्याच्यानंतर पण 2n राहायला पाहिजे. म्हणजे हा सेल जो काय आहे किंवा हा स्मोल जो काय आहे नॉर्मल डिप्लॉइड सेल, हा डायरेक्टली इथं येऊ शकत नाही. येते का लक्षात? हा, तर इथं येण्यासाठी या सेल मध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे. इथून इथं येण्यासाठी या सेल मध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे, जेणेकरून काय होणार आहे ते नंतर मिळाल्यानंतर हे 2n न बनता हे 4n न बनता 2n बनते. म्हणजे 2n बनण्यासाठी याच्यामध्ये पण n पाहिजे आणि याच्यामध्ये पण n पाहिजे. बरोबर आहे की नाही? म्हणजे n म्हणजे 1n 2n कळतंय? ओके. पण मग म्हणजे याचाच अर्थ काय, या 2n च्या नॉर्मल सेल्सला आपण 1n मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. हा, मग हे जे काय कन्वर्ट करण्यासाठी जे काय डिव्हिजन होणार आहे मध्ये, जे काय मध्ये डिव्हिजन होणार आहे ते डिव्हिजन काय असणार आहे तर मिओसिस. कळतंय का? आलं का लक्षात? आणि हे एक्झॅक्टली काय सेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये तुम्हाला काय लागणार आहे बाबांनो? दोन्हीकडे पण, प्लांट सेल मध्ये पण आणि अॅनिमल सेल मध्ये. मग हे जे काही सेल असतात 2n, हे ऍक्च्युली जर्मायनल सेल असतात. कोणते सेल असतात हे? मग अशी आपण लिहिले ना दुपारी, काय असतात हे सेल? जर्मायनल सेल. हा, हे दिसतंय का काय हे? बरोबर, हे कोणते सेल्स आहेत? जर्मायनल सेल्स. म्हणजेच मिओसिस कोणामध्ये होणार आहे? जर्मायनल सेल्स मध्ये, किंवा इन शॉर्ट सेक्स सेल्स मध्ये. ओके, सॉरी, जर्मायनल सेल्स मध्ये होणार आहे. जर्मायनल सेल्स पासून त्याचं डिव्हिजन होऊन त्याचं मिओसिस होऊन हे सेक्स सेल्स बनणार आहेत. कोणते सेल्स बनणार आहेत हे? सेक्स सेलला दुसरा एक शब्द आहे, त्यालाच गॅमेट असं म्हणतो आपण. काय म्हणतो? गॅमेट. ओके, सेक्स सेललाच आपण काय म्हणतो? गॅमेट. ओके, जर तो फिमेलचा असेल तर त्याला एक म्हणतात, एक फिमेलचा असेल तर एक म्हणतात, आणि जर तो मेलचा असेल तर त्याला स्पर्म म्हणतात. लक्षात? म्हणजे स्पर्म आणि एक काय आहेत रे बाबांनो? गॅमेट्स आहेत किंवा सेक्स सेल्स आहेत. तर बघा, जर्मायनल सेल्सचं मिओसिस झालं, मिओसिस पासून काय मिळणार आहे तुम्हाला? सेक्स सेल्स. आणि सेक्स सेल्स पुन्हा नंतर मिळाल्यानंतर, फायटल झाल्यानंतर, सेक्शुअल रिप्रोडक्शन झाल्यानंतर, रिप्रो म्हणजे रिप्रोडक्शन, बरं का? सेक्शुअल रिप्रोडक्शन झाल्यानंतर काय बनणार आहे तुमचं? हे डॉटर किंवा सन बनणार आहे तुम्ही. येते लक्षात सगळ्यांच्या? हा, ओके. आणि तुमचा आवाज काय येत नाही? ओके, मी प्रोजेनी म्हणतो, नंतर काय बनणार आहे तुमची? प्रोजेनी. कळतंय हे कळतंय ना डायग्राम तुम्हाला? नाही, आता दिसतंय का क्लिअर? ठीक आहे, मी पुन्हा काढतो डायग्राम. दिसतंय क्लिअर आता? ठीक आहे, म्हणजे आता मी हे लक्षात आलं ना काय होतंय? मिओसिस पण हेडिंग द्यायची नाही. चांगला काढतो जरा डायग्राम. आपल्याला पुस्तकात काढाय, ते आपल्याला कुठेतरी एका वहीत काढायचं मिओसिसच्या स्टार्टिंगला. माझ्यासोबत काढत राहिलं तरी काढू शकतात.
दिसतंय का सगळं? हा सर. सर ते गॅमेट आहे ना सर, गॅमेट. हा गॅमेट आहे, गॅमेट. GAMATE. तर बेसिकली आपलं सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला मिओसिसची गरज पडणार आहे. कळतंय का? आणि याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या 2n चं n बनणार आहे. हे एवढाच पार्ट म्हणजे आपला मिओसिसचा पार्ट. हे पुढचा पार्ट आपल्या सिलेबस मध्ये नाही. सो आय एम इरेजिंग एव्हरीथिंग अँड कीपिंग ओनली दिस मच पार्ट. हा मेल मध्ये फिमेल मध्ये म्हणजे मी फक्त हा एवढाच ठेवतो. एवढाच पार्ट आपल्या सिलेबस मध्ये. ओके. तर हा इथं शब्द लिहा. जर्माइनल सेल तुमच्या डायग्राम मध्ये शब्द लिहा. जर्माइनल सेल इकडे मोठी स्पेलिंग लिहितो. जर्माइनल सेल. या मिओसिस मध्ये काय होतं एक्झॅक्टली बघा तुम्ही. या मिओसिस मध्ये तुमचं एका सेलचं बघा एक हॅप्लॉइड सेल असतो, सॉरी एक डिप्लॉइड सेल असतो. हा डिप्लॉइड सेल आहे का नाही 2n? डिप्लॉइड सेलचं हॅप्लॉइड सेल मध्ये कन्व्हर्जन होतं. डिप्लॉइड सेलचं कशामध्ये कन्व्हर्जन होतंय? सेल मध्ये. हे कोणामध्ये होतंय? मिओसिस मध्ये. आता मायटोसिस मध्ये असं काही होत होतं का? तसं राहत होतं. डिप्लॉइडच राहत होतं. पण मिओसिस मध्ये तुमचं डिप्लॉइडचं हॅप्लॉइड मध्ये कन्व्हर्जन होतंय. म्हणजेच काय होतंय रे बाबा? रिडक्शन ऑफ क्रोमोझोम नंबर होते. रिडक्शन ऑफ क्रोमोझोम नंबर. म्हणूनच मिओसिसला आणखीन एक शब्द आहे, तो म्हणजे रिडक्शन डिव्हिजन. तिथं पुस्तकाच्या ब्रॅकेट मध्ये लिहू. मिओसिस जिथं हेडिंग आहे ना तिथं ब्रॅकेट मध्ये लिहा रिडक्शन डिव्हिजन. इट इज ऑल्सो कॉल्ड ऍज रिडक्शन डिव्हिजन. आणि बघा ठीक आहे. आता हे कोणामध्ये होते? कोणत्या सेल्स मध्ये होते? मी शब्द काय लिहिला होता तिथं? जर्माइनल सेल्स. हे जर्माइनल सेल्स आहेत ना, स्पेशलाइज सेल्स असतात. स्पेशलाइज हे काही दुसऱ्या सेल सारखे नसतात. दुसरे जे नॉर्मल सेल असतात त्यांच्यामध्ये तर मायटोसिस होतंय ना. ओके. म्हणजेच काय तुमचं मिओसिस हे स्पेशलाइज डिप्लॉइड सेल मध्ये होते. आणि मग त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय? हॅप्लॉइड मध्ये. आलं लक्षात? आणखीन एक मला सांगा, मायटोसिस मध्ये किती डॉटर सेल बनले रे आपले? एका सेल पासून किती सेल बनले? 2. पण इथं मिओसिस मध्ये एका सेल पासून 4 सेल बनणार आहेत. किती डॉटर सेल बनणार आहेत? 4. ओके. म्हणजे एका सेल पासून असे आपल्याला 4 सेल बनणार आहेत. 4 डॉटर सेल. ते चारही पण काय आहेत? हॅप्लॉइड. चारही पण काय आहेत आपले? ते हॅप्लॉइड. हे डिप्लॉइड आहे. आणि आपले चारही बी हे काय बनणार आहेत? 1 2 3 4. चारही पण आपले डॉटर सेल जे काय बनणार आहेत मिओसिस नंतर ते काय कसे असणार आहेत आपले? हॅप्लॉइड. ओके. गुड. आणि हे होत असताना आतापर्यंत जे काही क्रोमोझोम्स वगैरे तुम्ही मायटोसिस मध्ये पाहिलं, ते क्रोमोझोम्स सोबत काय व्हायचं रे? त्या क्रोमोझोम्सचं काय व्हायचं? डबल व्हायचे, ते सेपरेट व्हायचे, निघून जायचे. बरोबर आहे की नाही?
त्या क्रोमोझोम मध्ये काही व्हायचं का? एकमेकाला चिटकायचे, एकमेकाला चिटकलेला पार्ट एक्सचेंज करायचे, असं काही झालं का? नाही. तर हे इथं होणार आहे, हे मिओसिस मध्ये होणार आहे. मिओसिस मध्ये कुठेतरी एका स्टेजला आपले क्रोमोझोम्स जे काय आहेत सिस्टर क्रोमॅटिड्स आणि नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स एकमेकांसोबत मटेरियल एक्सचेंज पण करणार. येत आहे लक्षात? ओके. कुणामध्ये? मिओसिस मध्ये होणार आहे. आणि आणखीन हे पण होणार आहे, सारखे सारखे क्रोमोझोम, सारखे सारखे सेम असणारे क्रोमोझोम्स आहेत ना, ते एकमेकांसोबत जोड्या बनवणार आहेत. तिथं जोड्या वगैरे काही नव्हत्या. आता एक क्रोमोझोम असा आहे, याच्यासारखा दुसरा क्रोमोझोम हा दुसरा आहे, फक्त हा काळा आहे, हा निळा आहे. हे सारखे सारखे क्रोमोझोम जोड्या बनवणार आहेत. म्हणजे पण हा क्रोमोझोम याच्यासोबत जोडी नाही बनवणार. हा सारखे दिसतात का? नाहीये ना. पेन्सिल आणि पेन नाहीये, पण हे सारखे आहेत. तर हे सारखे क्रोमोझोम जोड्या बनवणार आहेत. मग अशा क्रोमोझोमला ना होमोलोगस क्रोमोझोम म्हणतो. काय म्हणतो आपण? होमोलोगस क्रोमोझोम. ओके. त्याला आपण काय म्हणतो? क्रोमोझोम्स. ओके. म्हणजे होमोलोगस क्रोमोझोम्सच्या अशा जोड्या बनणार आहेत. फाईन. म्हणून होमोलोगस क्रोमोझोम्स. आणि मग हे होमोलोगस क्रोमोझोम्स आहेत ना, त्यांच्यातला एखादा क्रोमोझोम्स काय करतो, त्याच्यातला क्रोमॅटिड एका नॉन होमोलोगस सोबत असं काहीतरी एक्सचेंज करतो. मग हा वाला पार्ट इकडे जातो, हा वाला पार्ट इकडे जातो. आलं लक्षात? हे सगळं कशामध्ये होणार आहे? मिओसिस मध्ये होणार आहे. याला काय म्हणायचं? रिकॉम्बिनेशन. हे जे पार्ट एक्सचेंज होण्याला काय म्हणतात? रिकॉम्बिनेशन. ते आहेत शब्द पहिल्या पॅराग्राफ मध्ये. हे रिकॉम्बिनेशन वगैरे कशामध्ये होतंय तुमचं? सगळं या मिओसिस मध्ये होतंय. कळतंय का सगळ्यांना? म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली ध्येय लक्षात आलं का? मिओसिसचं ध्येय काय आहे आपलं? ओके. 4 डॉटर सेल बनवायच्या, हॅप्लॉइड बनवायच्या, हे मिओसिसचं ध्येय. आता मिओसिस होतं कधी? एस आणि G2 फेज नंतर, इंटरफेज मध्ये. म्हणजे तो सेल पण इंटरफेज जातो. तो स्पेशलाइज सेल्स मध्ये, सेल सायकल मध्ये असेल तो सेल्स, त्याच्यामध्ये पण G1 फेज होणार, एस फेज होणार, G2 होणार. आणि G2 नंतर मायटोसिसच्या ऐवजी काय होणार आहे त्याच्यामध्ये? मिओसिस. येते का लक्षात? मायटोसिसच्या ऐवजी मिओसिस होणार आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं ना, मिओसिस होतंय कुठं? सेल सायकल मध्ये. तर ते मायटोसिसच्या जागेवर होत. कळालं ना? हा. पण ते कशावर डिपेंडंट मायटोसिस होईल का मिओसिस होईल? इट विल बी डिपेंडंट ऑन. कशावर निर्भर राहणार आहे? स्पेशलाइज सेल्स. म्हणजे सेलचा प्रकार काय? जर नॉर्मल सेल असतील तर मायटोसिस होईल. जर स्पेशलाइज असे रिप्रोडक्टिव्ह सेल्स असतील तर तिथं काय होईल? मिओसिस. कळतंय का रे सगळ्यांना? गुड. मग आता या मिओसिसचं लक्षात ठेवायचं आपल्याला. 4 हॅप्लॉइड सेल्स मिळणार आहेत आपल्याला शेवटी. 4 हॅप्लॉइड सेल्स मिळणार आहेत आपल्याला. मिओसिसला रिडक्शन डिव्हिजन म्हणतात. फाईन. तर मग हे अशा प्रकारचं एक एकंदरीत त्याचं चित्र आहे. फाईन. तर आता हे मिओसिस होतंय कसं? तर मिओसिस 2 स्टेज मध्ये होतं, 2 मेन स्टेज मध्ये होतं. ओके. मिओसिसला जर आपण 2 स्टेज मध्ये विभागलं तर सगळ्यात पहिला असतंय मिओसिस फर्स्ट, दुसरं मिओसिस सेकंड. कळतंय? आणि या दोन्ही मध्ये पण 4 फेज आहेत. 1 2 3 4. इकडे पण 1 2 3 आणि 4. आणि दोघांचे पण नाव सेम. दोघांचे पण नाव काय आहेत? सेम. इकडल्याला प्रोफेज फर्स्ट, इकडल्याला पुन्हा बेटा फेज फर्स्ट, पुन्हा एनाफेज फर्स्ट आणि टीलोफेज फर्स्ट. इकडे फक्त काय आहे? प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, एनाफेज सेकंड, टीलोफेज सेकंड. कळतंय का? सोपं आहे ना? आता मग आपल्याला बघायचं या प्रोफेज 1 मध्ये काय होतंय, मेटाफेज 1 मध्ये काय होतंय, एनाफेज 1 मध्ये काय होतंय, टीलोफेज 1 मध्ये काय होतंय, आणि याच्या नंतर काय होणार आहे? टीलोफेज 1 नंतर प्रोफेज 2. मग प्रोफेज 2 मध्ये काय होतंय, मग मेटाफेज 2 मध्ये काय होतंय, मग एनाफेज 2 मध्ये काय होतंय, आणि मग टीलोफेज 2 मध्ये काय होतंय. ओके. तर तुम्हाला एक जनरल आयडियासाठी सांगतो. इथपर्यंत फक्त वेगळा टीलोफेज फर्स्ट पर्यंत. याच्यानंतर जो काय सेल मिळतील ना, जे काय सेल मिळतील त्या सेलचं इथपासून जे होणार आहे प्रोफेज 2, मेटाफेज 2, एनाफेज 2, टीलोफेज 2, हे आपल्या मायटोसिस सारखंच सेल. मायटोसिस मधल्या प्रोफेज मध्ये काय होतं? तिथल्याला प्रोफेज म्हणायचं. इथल्याला प्रोफेज 1, प्रोफेज 2.
इथल्या प्रोफेस 2 मध्ये जे मायटोसिसच्या प्रोफेस मध्ये होते ना तेच होते. प्रोफेस मध्ये काय होणार? कंडेन्सेशन ऑफ क्रोमॅटिन, डिसअपिअरन्स ऑफ द म्हणजे डिसअपिअरन्स ऑफ द न्यूक्लिअर मेम्ब्रेन वगैरे वगैरे हे सगळं इथं होणार. मेटाफेज मध्ये काय होतंय? सगळे क्रोमोझोम्स मध्ये येऊन अलाइन होत आहेत इक्वेटोरियल प्लेनला, तर इथं पण येऊन होणार. अॅनाफेज मध्ये काय होतंय? कडीला आणले जाणार, बरोबर आहे की नाही? एका कडेला आणले जाणार टुवर्ड्स द पोल, सेंट्रोमियर वगैरे सेपरेट होणार, ते इथं आणले जाणार. टीलोफेज मध्ये काय होणार आहे? टीलोफेज मध्ये सगळ्यात शेवटी ते आपले दोन न्यूक्लियस वेगळे वेगळे बनणार आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हा मग आपलं सायटोकायनेसिस येते लक्षात, फरोबिरो बनणार आहे, ते इथं होणार आहे. म्हणजे हे सोपं आहे, हे आपलं ऑलरेडी शिकून झालंय. इथं फक्त आपल्याला इथं वाचून काढायचं, पण आपल्याला हे शिकणं महत्वाचं. प्रोफेज 1, मेटाफेज 1, अॅनाफेज 1, टीलोफेज. ओके, तर इकडे पण जवळपास सारखंच आहे, फक्त फरक प्रोफेज 1 मध्ये आहे. तर प्रोफेज 1 आपण आता शिकणार आहोत. इथपर्यंत कुणाला काही शंका? आपण मेयोसिस शिकतोय, कुणामध्ये असणार आहे, कधी असणार आहे, कळतंय ना? सगळ्याला लक्षात येतंय ना? येतंय का रे? ओके, गुड. तर आता आपण शिकूया प्रोफेज फर्स्ट. प्रोफेज फर्स्ट कधी होणार आहे रे बाबांनो? सेल सायकल मध्ये G2 फेज नंतर. पुन्हा नंतर G1 फेज, सेल सायकल आठवा, G1 फेज, मग S फेज, मग G2 फेज. मग G2 फेज नंतर मिओसिसची सुरुवात जर झाली, तो जर सेल स्पेशलाइज असेल तर त्याच्यामध्ये प्रोफेज 1 चालू होणार आहे. म्हणजे पुन्हा नंतर चालू होणार आहे G2 फेज नंतर, पुन्हा नंतर G2 फेज नंतर. ठीक आहे, प्रोफेज 1. ओके, आणि प्रोफेज 2 कुणा नंतर चालू होणार आहे? टीलोफेज 1 नंतर, बरोबर आहे नाही? टीलोफेज 1 नंतर चालू होणार आहे. ठीक आहे, चालतंय. पुढे आता आपण फक्त प्रोफेज 1 शिकूया. प्रोफेज 1 हा सगळ्यात मोठा फेज असतो. हे काढून घ्या थोडस रफ मध्ये, आणि असा ॲरो पण काढून घ्या. पटपट 2 मिनिटात. ठीक आहे, चला. What we are going to see is prophase first. प्रोफेज फर्स्ट मध्ये 4 स्टेजेस असतात. ओके, प्रोफेज फर्स्ट मध्ये 4 स्टेजेस असतात, आणि दोज 4 स्टेजेस आर लेप्टोटीन, मग झायगोटीन. सिक्वेन्स पुन्हा इम्पॉर्टंट आहे. लेप्टोटीन नंतर झायगोटीन नंतर शब्द कसे? लिप्टो शब्द ऐकला असेल ना? लिप्टोटीन म्हणायला, लिप्टोटीन, झायगोट शब्द ऐकला असेल तर झायगोटीन. त्याच्यानंतर पॅचिटीन, पॅचिटीन, आणि सगळ्यात शेवटी डायकायनेसिस. हे 4 आहे. तर आपण थोडस पाठ करूया. प्रोफेज फर्स्ट मध्ये 4 स्टेज आहे. कोणत्या 4 स्टेज रे बाबांनो? सगळ्यात पहिलं काय रे बाबांनो? लेप्टोटीन. दुसरं झायगोटीन, तिसरं पॅचिटीन, चौथं डायकायनेसिस. बरोबर की नाही? आपण थोडस याचं निमोनिक्स बनवूयात. लेझी, LZY, लेझी म्हणूयात. लेझी कोण? पॅडी. पांडुरंगचं पॅडी, पांडुरंग नावाचं, तसं समीरचं सॅम बनतं ना, तसं पांडुरंगाचं पॅडी. तर लेझी पॅडी आहे आपला पॅडी काय आहे? लेझी. येते लक्षात? हा, लेझी. L म्हणजे लेप्टोटीन, झी म्हणजे काय? झायगोट. ओके, पॅडी मधलं पॅ म्हणजे काय? पॅचिटीन. डी म्हणजे काय? डायकायनेसिस. कळतंय का? येते सगळ्यांच्या लक्षात? ओके, तर हे 4 लक्षात ठेवूयात आपण. लिप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डायकायनेसिस. म्हणा. आणखी एकदा म्हणा. काय रे बाबांनो हे?
मिओसिसच्या प्रोफेज 1 चे 4 स्टेज आहेत, बरोबर आहे की नाही? हेच थोडेसे अवघड आहेत लक्षात ठेवायला, बाकी सगळं सोपं आहे. आता पुन्हा आपण आल्यापासून काय बघतो, त्याच्यामध्ये काय स्टेजेस आहेत आणि त्या स्टेजेस मध्ये काय होतंय, काय घडतंय हेच पाहतोय. आता पाहूया लिप्टोटिन मध्ये काय होतंय, झायगोटिन मध्ये काय होतंय, पॅचिटिन मध्ये काय होतंय, डायकायनेसिस मध्ये काय होतंय. ओके चला. पुढे आपल्याकडे तो एक स्पेशलाइज्ड सेल आहे. स्पेशलाइज्ड सेल 2n चा आहे. 2n चा आहे म्हणजे आपण कन्सिडर करू की पुन्हा 4 क्रोमोझोम, पुन्हा आपण म्हणू की 6 क्रोमोझोमचा आपल्याकडे आहे व 6 क्रोमोझोमचा आपल्याकडे सेल आहे. तर आपल्याकडे तो जो 6 क्रोमोझोमचा सेल आहे त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे, तर ते पुन्हा कशाच्या फॉर्म मध्ये येतं, क्रोमॅटिनच्या फॉर्म मध्ये येते लक्षात, क्रोमॅटिनच्या फॉर्म मध्ये. आता पॅचिटिन मध्ये काय होणार आहे, हे क्रोमॅटिन कंडेन्स होणार आहे. काय होणार आहे हे, सॉरी सगळ्यात पहिला आपला काय आहे, लेप्टोटिन. सगळ्यात पहिला लेप्टोटिन मध्ये आपलं, लेप्टोटिन मध्ये काय होणार आहे आपलं, लेप्टोटिन चालू झालाय आपला प्रोफेज 1 मध्ये. लेप्टोटिन मध्ये सगळ्यात पहिल्या क्रोमॅटिनचं कंडेन्सेशन होणार आहे. काय होणार आहे रे बाबांनो, ओके नसेल दिसत तर हा शब्द कंडेन्सेशन. या आपल्या काय होतंय, या क्रोमॅटिनचं कंडेन्सेशन होतंय आणि लिप्टोटिन मध्येच आपल्याला क्रोमोझोम्स दिसायला. तिथं तरी आपल्याला मायटोसिस मध्ये दुसऱ्या स्टेजला मेटाफेजला जावं लागलं होतं ना क्रोमोझोम्स दिसायला. इथं पहिल्याच स्टेज मध्ये आपल्याला क्रोमोझोम्स दिसायला लागतात. इथं पहिल्याच स्टेजला आपल्याला क्रोमोझोम्स दिसायला लागतात. आणि हे जे काय क्रोमोझोम्स आहेत ना, आता मी हे एवढा मोठा सेल आहे, याच्यामध्ये एवढं मोठं न्यूक्लियस आहे आणि आता आपल्याला ना असं कन्सिडर करून की आपल्याकडे 6 सेल्स आहेत. 1 2 3 4 5 म्हणजे 4 संख्येवर क्रोमॅटिड्स. एक 2 3 4 चारच क्रोमोझोम आहे, चारच बसतात आपल्या याच्यामध्ये. ठीक आहे, 4 क्रोमोझोमचा आपल्याकडे सेल आहे. 1 क्रोमोझोम 2 क्रोमोझोम 3 क्रोमोझोम 4 क्रोमोझोम. ओके, आणखी एक काढू 5, आणखी एक काढू 6. 1 2 3 4 5 6 आपल्याकडे 6 क्रोमोझोमचा सेल आहे. हे आपल्याला लेप्टोटिन मध्येच क्रोमोझोम्स विजिबल दिसायला लागतात. ओके, आणि आता लेप्टोटिन मध्ये एक्झॅक्टली काय होतंय, लेप्टोटिन मध्ये आता एक्झॅक्टली काय होतंय आपलं, तर हे काय जे आपले हे आहेत, हे जे काय आपले क्रोमोझोम्स आहेत, हे क्रोमोझोम्स आपल्याला दिसायला लागतात. दिस इज द लेप्टोटिन. म्हणजे काय आहे बाबांनो, क्रोमोझोम्स आर, लेप्टोटिन मध्ये काय, क्रोमोझोम्स आर विजिबल. कळतंय का? सगळ्यात पहिलं सोपं. लेप्टोटिन म्हणजे लेप लागलाय का कधी? लेप माहितीये का, लेप लावणं, शेणाचा लेप लावतो आपण, काही जण बेसनाचा लेप लावतात चेहऱ्याला, त्याला लेप लावणे म्हणतात. म्हणजे दिसतोय, म्हणजे बेसनाचा लेप लावलेला दिसतोय. लेप्टोटिन म्हणजे आपल्याला सगळ्यात काय होतंय, क्रोमोझोम्स आपले विजिबल होत आहेत. ते पण मायक्रोस्कोप मध्ये आपल्याला दिसणार आहेत लगेच. म्हणजे प्रश्न असा येऊ शकतो बघा, मगाशी जर प्रश्न आला असता तुम्हाला की द क्रोमोझोम्स आर विजिबल अंडर मायक्रोस्कोप इन विच ऑफ द फॉलोइंग फेज, तर मगाशी तुम्ही काय सांगू शकला असतात, मेटाफेज, बरोबर आहे की नाही, पण ते मायटोसिस मध्ये. पण आता मिओसिस मध्ये जर विचारलं तर प्रोफेज 1 च्या लेप्टोटिन फेज मध्ये क्रोमोझोम्स काय होत आहेत, कंडेन्स होत आहेत आणि ते विजिबल आहे. कळतंय का? हा, ओके. फाईन. आता याच्या पुढे काय होतं, आता याच्या पुढचा आहे झायगोटिन. याच्या पुढचा काय आहे, झायगोटिन. पुढच्या झायगोटिन मध्ये एक्झॅक्टली काय होतंय, पुढच्या झायगोटिन मध्ये काय होतंय, पुढच्या झायगोटिन मध्ये एक्झॅक्टली काय होतंय. आता क्रोमोझोम्स तर दिसायला लागलेत, हे चित्र मी इथं वर काढतो. हे क्रोमोझोम्स येतं, हे आपलं कुठं होतं, वर लेप्टोटिनला क्रोमोझोम दिसायला लागले.
आता झायगोटिनला काय होतंय, याच्यामधले सारखे सारखे क्रोमोझोम्स ना एकत्र यायला लागतात. सारखे सारखे क्रोमोझोम्स मगाशी 2 पेन दाखवले होते, 2 सारखे सारखे पेन दाखवले होते. मग 2 सारख्या सारख्या क्रोमोझोम्सला आपण काय म्हणतो रे? होमोलॉगस क्रोमोझोम. म्हणजे झायगोटिन मध्ये सगळ्यात महत्वाचा बदल कोणता घडणार आहे माहिती मित्रांनो? झायगोटिन मध्ये सगळ्यात महत्वाचा बदल घडणार आहे म्हणजे होमोलॉगस क्रोमोझोम्स आहेत ना, होमोलॉगस क्रोमोझोम्स एकमेकांसोबत पेअर करणार आहेत. ओके. आता बघा, झायगोट म्हणजे काहीतरी मिलन होणे. ओके. इथं होमोलॉगस क्रोमोझोम्सचं मिलन होणार आहे. लक्षात ठेवा, हे आलं का लक्षात? ओके. तर हे कसं होणार आहे बघा, ते न्यूक्लियस आहे, हे छोट्याचं मी झूम केलंय फक्त बरं का, असं नाही की सेल मोठा झाला, झूम केलंय तर न्यूक्लियस पण मोठं ऑब्विसली. त्याच्यामध्ये जे काही सारखे सारखे, आता फॉर एक्झाम्पल हा आणि हा सारखे, हे आणि हे सारखे, हे आणि हे सारखे, हे काय होतात? सारखे सारखे क्रोमोझोम्स आहेत ना, असे एकमेकांच्या शेजारी येतात. याचे 4 क्रोमॅटिड्स, याचे 2 क्रोमॅटिड्स, याचे 2 क्रोमॅटिड्स. हे बघा पेअर बनलाय, आलं लक्षात? 2 क्रोमोझोम शेजारी आले, चिटकले. इथं पण असं. असे 2 क्रोमोझोम्स. आणि बघा 6चे किती जोड्या होतील? 6 क्रोमोझोमच्या किती जोड्या बनतील? 3 जोड्या बनतील ना. हा, तर तुमचा पण होमोलॉगस क्रोमोझोम तिथे शोधा, एकमेकाला एक्सप्लेन करायला सांगायला. हे होमोलॉगस पेअरचं काय झालं? पेअरिंग. हे पुण्यामध्ये झालं रे होमोलॉगस क्रोमोझोमची पेअरिंग झायगोटिन मध्ये. ओके. मग इथं मी लिहू होमोलॉगस क्रोमोझोम्स पेअरिंग. होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे काय होते? मगाशी सांगितलंय ना रे मी, लक्ष नसतं का अरुण? होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे सारखे सारखे क्रोमोझोम्स. सारखे सारखे त्यांच्या स्ट्रक्चर मध्ये सारखे असतात, त्यांच्या कंटेंट मध्ये पण सारखे सारखे असतात, पण ते एक्झॅक्टली सारखे नसतात. होमोलॉगस शब्द का वापरलाय? बिकॉज ते सिमिलर असतात. ओके. इकडे बघा सेम नसतात, ते सेम शब्द वेगळा, मग नाहीतर त्यांनी मग एक्झॅक्ट क्रोमोझोम नावाचा शब्द वापरतात. होमोलॉगस म्हणजे सारखे सारखे वाटणार. कळालं? हे सारखे सारखे वाटतात की नाही? ते 2 पेन ऍक्च्युली एक निळा आहे, एक काळा आहे, त्यांच्यामध्ये काहीतरी फरक आहे, पण सारखे सारखे वाटतात की नाही स्ट्रक्चर मध्ये, याच्यामध्ये. म्हणून ते होमोलॉगस क्रोमोझोम. म्हणून ते कसे होमोलॉगस आपापली जोडी शोधतात आणि ते होमोलॉगस क्रोमोझोम पेअर मध्ये येतात. अशा प्रकारे हे कुठं, हे कशामध्ये होतंय? म्हणजे होमोलॉगस क्रोमोझोम पेअर होतात. होमोलॉगस क्रोमोझोम्स पेअरिंग कुणामध्ये होती रे मित्रांनो? होमोलॉगस क्रोमोझोम्स कुणामध्ये होती? झायगोटिन. डायरेक्ट प्रश्न येईल, होमोलॉगस क्रोमोझोम पेअरिंग ऑकर्स ड्युरिंग, तर कशामध्ये? झायगोटिन. आता कसं लक्षात ठेवायचं पुन्हा? हे बघा, झायगोटिन मध्ये जी दिसतंय, होमोलॉगस मध्ये पण जी दिसतंय, जीओ दिसतंय, इथं पण जीओ, तिथं पण जीओ. बरं सोपं आहे की नाही? हा, तर ते झायगोटिन मध्ये होमोलॉगस क्रोमोझोम पेअरिंग. आणि मग हे जे काही स्ट्रक्चर फॉर्म झालंय बघा, स्ट्रक्चर कसं फॉर्म झालंय होमोलॉगस क्रोमोझोमच्या पेअरिंगचं? दोन्ही सेंट्रोमियर, दोघांच्या सेंट्रोमियर चिटकल्यात आणि बघा 1 2 3 4 क्रोमॅटिड बनल्यात. किती क्रोमॅटिड बनल्यात? 4 आणि 2 क्रोमोझोम्स आहेत. ओके. तर या 4 क्रोमॅटिडच्या स्ट्रक्चरला ते टेट्राड असे म्हणतात. काय म्हणतात त्याला? टेट्राड. किंवा 2 क्रोमोझोम्स असल्यामुळे बायव्हॅलेंट पण म्हणतात. काय म्हणतात? बाय म्हणजे 2, बायव्हॅलेंट पण म्हणतात. येतंय का रे लक्षात सगळ्यांच्या? सोपं आहे, काही अवघड नाहीये, सोपं आहे ना? काय झालंय? काय अगोदर क्रोमॅटिन होतं, क्रोमॅटिन कंडेन्स होऊन क्रोमोझोम दिसायला लागले, आणि आता झायगोटिन मध्ये क्रोमोझोमनी काय केले? सारखे सारखे आपल्यासारखी जोडी शोधली आणि आपल्यासारख्या जोडीने जुडले. तुमची जोडीने जुडलेत ना, एका क्रोमोझोम मध्ये 2 क्रोमॅटिड होत्या, आता एका
आता या जोडीमध्ये किती क्रोमॅटिड असतील? 4 क्रोमॅटिड, म्हणून त्याला आपण टेट्रा म्हणतोय. टेट्रा म्हणजे 4, टेट्रा म्हणजे 4, कळतंय ना? ओके. आणि ते 2 क्रोमोझोम्स आहेत म्हणून याला बायव्हॅलंट पण म्हणतात. फाईन, याला बायव्हॅलंट पण म्हणतात. आणि या सगळ्या कॉम्प्लेक्सला, हे जे काही सगळं कॉम्प्लेक्स आहे ना, या कॉम्प्लेक्सला एक शब्द पण दिलाय त्यांनी, एक शब्द पण दिलाय. आणि तो कॉम्प्लेक्स मधला शब्द काय आहे? तर याला सिनॅप्टो मेमल, सिनॅप्टो मेमल, सिनॅप्टो मेमल कॉम्प्लेक्स पण म्हणतात. ठीक आहे. त्याच्या अगोदर हे पुन्हा बघा, क्रोमॅटिन होतं, कंडेन्स झालं, आपल्याला क्रोमोझोम दिसू लागले. कुठे दिसू लागले क्रोमोझोम्स? लेप्टोटीन मध्ये. झायगोटीन मध्ये आल्यानंतर काय झालंय? होमोलोगस क्रोमोझोमची पेरिंग झाली. होमोलोगस केल्यानंतर जोडी जोडी, पेरिंग म्हणजे जोडीमध्ये येणे, यांची पेरिंग झाली. मग ही पेरिंग झाल्यानंतर आपल्याला 4 क्रोमॅटिड दिसले म्हणून आपण त्याला टेट्राड म्हणतोय. 2 क्रोमोझोम दिसले म्हणून आपण त्याला बायव्हॅलंट म्हणतोय. आलं लक्षात? आणि हे जे काय जोडले, या जोडाला सिनॅप्सिस पण म्हणतात. हा जो काय जोड आहे याला सिनॅप्सिस पण म्हणतात. याला काय म्हणतात? सिनॅप्सिस. सिनॅप्सिस, SYN, सिनॅप्सिस हा शब्द लिहितो मोठा. सिनॅप्सिस, सिनॅप्सिस म्हणजे जोड. सिनॅप्सिस म्हणजे काय? जोड, म्हणजे चिटकलेला जोड. आलं लक्षात? त्याला सिनॅप्सिस म्हणतात. आणि मग या पूर्ण स्ट्रक्चरला काय म्हणतात? ते सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. म्हणा सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. म्हणा सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. मग सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स मध्ये काय काय येईल रे मित्रांनो? टेट्राड येईल, म्हणजे 4 क्रोमॅटिड येतील, बरोबर. बायव्हॅलंट येईल, म्हणजे 2 क्रोमोझोम चिटकलेले, 2 सिनॅप्स. ओके. आणि एक सिनॅप्स येईल. सिनॅप्स म्हणजे जे दोघाला चिटकले. येतंय लक्षात? या होमोलोगस बेस पेअरिंगला सिनॅप्सिस पण म्हणतात. होमोलोगस बेस पेअरिंगच्या याला, त्याला पेअरिंग टुगेदरला, त्या प्रोसेसला काय म्हणतात? सिनॅप्सिस. ते एकत्र येण्याला सिनॅप्सिस म्हणतात. जसं 2, एखादी स्त्री आणि पुरुष एकत्र येण्याला लग्न म्हणतो ना, तसं हे 2 क्रोमोझोम सोबत येण्याला सिनॅप्सिस म्हणतात. आलं लक्षात? हा, कळतंय ना? का डोक्यावरून चाललंय? गुड गुड. तर हे अशा प्रकारे हे सगळं कुणामध्ये होतंय रे? हे सगळं लग्न, असोसिएशन, कॉम्प्लेक्स, हे सगळं कुणामध्ये होतंय? झायगोटीन मध्ये. झगमगाटात लग्न होतं ना, झगमगाट करून लग्न होतं की नाही? लाइटिंग बिटिंग झगमगाट मध्ये, झायगोटीन मध्ये हे सगळं प्रकार होतं. कळतंय? फाईन, एव्हरीवन इज फाईन. ओके. तर बघा, आपण काय सुरू केले? मिओसिस. मिओसिस मध्ये दोन स्टेज, मिओसिस 1, मिओसिस 2. मिओसिस 1 मध्ये काय? प्रोफेज 1, मेटाफेज 1, एनाफेज 1, टेलोफेज 1. त्याच्यामध्ये प्रोफेज 1 मध्ये बघायला लागलो. आणि प्रोफेज 1 मध्ये पुन्हा 4 स्टेज आहेत: लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, ओके. तर आता आपलं काय झालंय? लेप्टोटीन झालंय आणि झायगोटीन झालंय. आता आपल्याला काय बघायचंय? आता आपल्याला पुढे बघायचंय की पुढे एक्झॅक्टली आता पॅचिटीन मध्ये काय येते लक्षात? तर आता पॅचिटीन मध्ये आता बघा, या क्रोमॅटिड्स काय आहेत? एकमेकांच्या आहेत. आता बघा, या क्रोमोझोमची या 2 क्रोमॅटिड्स एकमेकांच्या काय झाल्या? त्या सिस्टर क्रोमॅटिड्स. पण ही क्रोमॅटिड आणि ही क्रोमॅटिड सिस्टर आहेत का? त्या 2 वेगवेगळ्या क्रोमोझोम्सच्या आहेत, म्हणून त्यांना आपण नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणतो. आपण त्यांना काय म्हणतो? नॉन सिस्टर. ओके. मग या नॉन सिस्टर, आता बघा, हे जर क्रोमोझोम जवळ आले तर एक क्रोमॅटिड पण जवळ येतील ना, साहजिक आहे ना. मग हे काय होतं? आता हे पुढच्या ह्याच्यामध्ये जातो, मी पुढच्या ह्याच्यामध्ये जातो स्ट्रक्चर मध्ये. पुढच्या ह्याच्यामध्ये तिसरं तुमचं काय आहे? पॅचिटीन. आणि असं इथं आपलं पेअरिंग वगैरे झाली होती असं कन्सिडर करा. आणि आता एक्झॅक्टली काय होतंय? आता मी त्याच्यातला एकच क्रोमोझोम घेतो बरं, एकच क्रोमोझोम पेअर घेतो, ठीक आहे. एकच क्रोमोझोम पेअर घेतो आणि त्या एकाच क्रोमोझोमच्या पेअर मध्ये ना, एकाच क्रोमोझोमच्या पेअर मध्ये आपण बघू काय काय काढलं तिथं, काय काय वेगवेगळ्या घटना घडतात.
2 क्रोमोझोम्स असणार आहेत, सिस्टर क्रोमॅटिड, या 2 सिस्टर क्रोमॅटिड आणि हा दुसरा क्रोमोझोम. जस्ट एकमेकाला शेजारी येऊन बसले, चिटकले ते, बाकी काहीच नाही. त्याला आपण काय म्हणतो, सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. बरोबर, या सगळ्याला हे अगोदरच झालंय. ठीक आहे, हे दुसरं. ओके, आता बघा या कॉम्प्लेक्सला आपण सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स किंवा टेट्राड किंवा बायव्हॅलंट किंवा सिनॅप्सिस या प्रोसेसला आपण सिनॅप्सिस वगैरे असे शब्द वापरले. हे सगळं कशामध्ये झालंय, ऑलरेडी झायगोटिन मध्ये झालंय. आता पॅचिटिन मध्ये काय होणार आहे, आता पॅच बघा, पॅचिटिन शब्द, पॅच म्हणजे काय, चिटकवणे. पॅच म्हणजे चिटकणे, ठिगळ लावणे. हालक लक्षात, पॅच म्हणजे चिटकवणे किंवा ठिगळ लावणे. आता पॅचिटिन मध्ये पण इथं ठिगळ लावायचं काम होतंय. कसं होतंय बघा, आता बघा या 2 क्रोमॅटिड शेजारी आल्या, या 2 क्रोमॅटिड शेजारी आल्या. आता काय होतंय, या 2 क्रोमॅटिड्स एकमेकाला क्रॉस ओव्हर करतायत. हे बघा, एकमेकाच्या याच्यावर आले का नाही. ठीक आहे, या 2 क्रोमॅटिड्स एकमेकांना क्रॉस ओव्हर करतायत की नाही. ओके, हे बघा, हा क्रॉस ओव्हर वाला पार्ट, हा इथं एवढा पार्ट क्रॉस ओव्हर झाला, दोघांनी पण शेअर केला. दोघांना क्रॉस ओव्हर करतात आणि हे क्रॉस ओव्हर म्हणजे चिटकतात एकमेकाला, म्हणूनच क्रॉस ओव्हर होते ना. क्रॉस ओव्हर म्हणजे असे एकमेकांच्या याच्यावर अंगावर पडणं. हे बघा, एकमेक आता जवळ आल्यानंतर एकमेकाच्या अंगावर पडणारच आहेत ना ते, बरोबर आहे की नाही. तर त्याला क्रॉसिंग ओव्हर म्हणतात. हे क्रॉसिंग ओव्हर लय महत्वाचा क्षण आहे मिओसिस मधला. हे क्रॉसिंग ओव्हर कुणामध्ये होतंय, तर पॅचिटिन कुणामध्ये होतंय क्रॉसिंग ओव्हर, कळतंय ना. ठिगळ लागते बघा, चिटकते. आणि हे बघा, हे एकमेकांना नंतर काय करतात, हे क्रॉसिंग ओव्हर होते. आणि क्रॉसिंग ओव्हर झाल्यानंतर काय होते ना, आता क्रॉसिंग ओव्हर झाली. आता फॉर एक्झाम्पल बघा, ही अशी दोघांची क्रॉसिंग ओव्हर झाली बरं का, अशी काहीतरी या दोघांची क्रॉसिंग ओव्हर झाली. आणि नंतर थोड्या वेळाने ते सेपरेट होताना ना, हा पार्ट याला गेला, याचा काळ्याचा पार्ट निळ्याला गेला, निळ्याचा पार्ट काळ्याला गेला. पण पूर्ण गेला का, नाही, फक्त छोटा छोटा पार्ट गेला क्रॉस ओव्हर होण्याचा. या प्रोसेसला रिकॉम्बिनेशन म्हणतात. या प्रोसेसला काय म्हणतात, रिकॉम्बिनेशन म्हणतात. म्हणजे बघा, सगळ्यात अगोदर काय झाले, क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हर समजले अरे बाबा, एकमेकांच्या अंगावर पडली. हा, एक क्रॉसिंग ओव्हर म्हणजे क्रॉसिंग ओव्हर, एकमेकाला ते क्रॉस करतात, एकमेकांना अंगावर पडणं. दिस इज क्रॉसिंग ओव्हर. आलं लक्षात. आता थोड्या वेळानं हे सेपरेट झाल्यानंतर, आता फॉर एक्झाम्पल क्रॉसिंग ओव्हर आणखी एक छान चित्र काढतो, डिटेल मध्ये जायचं. हे काळा आहे ना, हा इकडली क्रोमॅटिड आहे आणि याची निळी क्रोमॅटिड आहे, एकमेकाला क्रॉस करतात. आता लक्षात येते. आता काय होईल ना, हा वरचा पार्ट आहे ना, हा याला जाईल. म्हणजे हे नंतर थोडेसे जर सेपरेट झाले ना, सेपरेट जर झाले तर सेपरेट झाल्यानंतर एक्झॅक्टली काय होईल, तर हे तर याचा पलीकडला आर्म तर तसाच राहील, पण हा इकडला आर्म आहे ना, पेनाची इंक संपली रे, जशी तुमची चार्जिंग संपली तशी पेनाची इंक संपली आता. ठीक आहे, ओके. पुढची पण आयपॅडची पण चार्जिंग संपली, सगळं संपत आलंय. तर मग हे क्रॉसिंग ओव्हर झालं ना, तर काय होईल, हा पार्ट याला येईल. हा पार्ट जो आहे ना, तर हा पार्ट सगळं याचा बनेल, या क्रोमोझोमचा, या पार्ट. आणि हा पार्ट या क्रोमोझोमचा. कळालं. म्हणजे हा निळा पार्ट उगच याला मिळून जाईल आणि काळा पार्ट याला मिळून जाईल. तर हे एकमेकांचं काय झालं, एक्सचेंज झालं. एकमेकांचं एक्सचेंज झालं ना, पार्ट जेवढा चिटकला होता. बघा ना, सिंपल उदाहरण मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला बाजारातून कधी जिलेबी खायला आणली का? आणि जिलेबी कशात बांधतात, कागदात, न्यूजपेपर मध्ये बांधतात की नाही. तर मग थोड्या वेळ जर लई वेळ राहिली तर काय होतं, कागदाचा थोडासा पार्ट जिलेबीला चिटकतो आणि जिलेबीचा थोडासा पार्ट कागदाला चिटकतो. आणि जेव्हा त्यांना आपण सेपरेट करतो तर थोडासा कागद येतो की नाही जिलेबी सोबत. आणि त्या कागदाला पण थोडीशी जिलेबी राहते की नाही कधी कधी. मग हे काय झालं, अगोदर ज्यावेळेस चिटकले त्याला आपण काय म्हणलो, क्रॉसिंग ओव्हर. ज्यावेळेस जिलेबी आणि ते ठेवले आणि ज्यावेळेस ते सेपरेट केले, एकमेकाला जे छोटे छोटे पार्ट काय झाले, एक्सचेंज झाले, त्याला आपण काय म्हणतो, रिकॉम्बिनेशन. त्याला काय म्हणतो आपण, ओके.
हे रिकॉम्बिनेशन, त्याला आपण काय म्हणतो, रिकॉम्बिनेशन. कळालं का रे? जिलेबी आणि कागदापेक्षा दुसरं कोणतं जारी उदाहरण आहे म्हणा, आम्ही बाजाराला तर त्याच्यामुळे तर पाठवायचं घरच्यांना जिलेबी चिवडा आणण्यासाठी, बरोबर आहे की नाही? हा, तर तुमच्याकडे नाही आठवडी बाजार होत नाही का तुमच्याकडे? हा, मग हे रिकॉम्बिनेशन आणि क्रॉसिंग ओव्हर कळलं ना? हे कुणामध्ये होतंय? होमोलॉगस क्रोमोझोम पेअर मध्ये. कळालं? हो सर. ओके. आणि हे पुन्हा कोणत्या कोणत्या स्टेज मध्ये होतंय? पॅचिटिंग मध्ये. ओके, म्हणजे पॅचिटिंग मध्ये दोन घटना घडतात, खूप महत्वाच्या घटना घडतात. ती म्हणजे काय आहे? क्रॉसिंग ओव्हर आणि रिकॉम्बिनेशन. पॅचिटिंग मध्ये दोन कोणत्या महत्वाच्या घटना घडतात? क्रॉसिंग रिकॉम्बिनेशन. ओके, क्रॉसिंग ओव्हर आणि रिकॉम्बिनेशन. आता बघा, हे रिकॉम्बिनेशन होत असताना एक ठराविक प्रकारची एन्झाईम लागते. आता एन्झाईम काय, तुम्ही रिएक्शन्स मध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये शिकला असतात ना एन्झाईम? म्हणजे एखादं जर रिएक्शन घडवायचं असेल किंवा एखादी प्रक्रिया घडवायची असेल तर त्याला मदतीला काहीतरी दुसरे घटक लागतात. आलं लक्षात? ओके, म्हणजे अल्केनचं अल्काइन मध्ये करायचं असेल तर काहीतरी मॉलिब्डेनम लागतं. लिहितो ना तुम्ही रिएक्शन वर शब्द, तर त्याला एन्झाईम म्हणतात. तर एन्झाईम काय करतात? एखादी प्रक्रिया जास्त वेगाने करवितात, जास्त वेगाने करवितात. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला नीटला लागण्यासाठी आम्ही एन्झाईम आहोत. येते का लक्षात? आम्ही एन्झाईम आहोत. नीटला लावणारे, नीटला तुम्हाला लावतोय म्हणून आम्ही कोण नीटला लावणार? तुम्हाला आम्ही डॉक्टर बनवतोय म्हणून आम्ही कोण डॉक्टर बनवणार आहे? जर रिकॉम्बिनेशन करणारा जर कोणी एन्झाईम असेल तर तो त्याला त्याचं नाव काय असेल? रिकॉम्बिनेज. त्याचं नाव काय असेल? रिकॉम्बिनेज. ओके, तर इथे एक एन्झाईम आहे रिकॉम्बिनेज. म्हणजे एन्झाईम म्हणजे काय? ती प्रक्रिया घडून आणणारी गोष्ट. आता एन्झाईमची डेफिनेशन खूप वेगळी आहे, पण ती प्रक्रिया घडून आणणारी गोष्ट म्हणजे काय? एन्झाईम काहीतरी आहे. इथं कोण आहे ती प्रक्रिया घडून? रिकॉम्बिनेशन कोण घडून आणणार आहे? तर ते रिकॉम्बिनेशन कोण घडून आणणार आहे? तर रिकॉम्बिनेज नावाची एन्झाईम. लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेस असं एज आहे ना पुढं, तर ती एन्झाईमच असते बायोलॉजी मध्ये. येते का लक्षात सगळ्यांच्या? ओके, तर रिकॉम्बिनेज नावाची एन्झाईम रिकॉम्बिनेशन घडवून आणते. आणि हे सगळं होतंय कुठं? पॅचिटिंग मध्ये. पॅचिटिंग मध्ये महत्वाचे दोन इव्हेंट कोणते आहेत? क्रॉसिंग ओव्हर, रिकॉम्बिनेशन. ओके, आणि रिकॉम्बिनेशन कुणामुळे होतंय? रिकॉम्बिनेज नावाच्या एन्झाईम मुळे. कोणामुळे? रिकॉम्बिनेज. गुड, फाईन. तर अशा प्रकारे हे आपलं पॅचिटिंग संपलं. कळालं का? आता काय राहिलं? डायकायनेसिस. फाईन. आता बघा, यांच्यामध्ये फक्त एक्सचेंज झालाय. हे एवढे पण सेपरेट नाही झाले, दूर नाही गेले की त्यांना आपण म्हणू की त्यांचं कॉम्प्लेक्स बिघडलंय. जे कॉम्प्लेक्स बनलेलं आहे ना आपलं सिनॅप्टोनेमिकल कॉम्प्लेक्स बनलेलं आहे ना, ते कॉम्प्लेक्स आणखी तसंच आहे, फक्त ना यांच्यामध्ये मटेरियलचं एक्सचेंज झालंय. म्हणजे मटेरियलचं जर एक्सचेंज दाखवायचं म्हणलं तर काळ्यामध्ये थोडस निळं आलंय. ओके, आणि निळ्यामध्ये थोडस काळं आलंय. हे मटेरियल थोडस फक्त एक्सचेंज झालंय. ठीक आहे, एवढा पार्ट एक्सचेंज झालाय आणि इकडं एवढा पार्ट एक्सचेंज दिसतच नाही काय. ठीक आहे, तर चालेल अशा प्रकारे. तर पण हे असंच आहे, हे सिनॅप्स असाच आहे. तर हा सिनॅप्स कधी डिस्टर्ब होईल? सेपरेट कधी होतील? हे सिनॅप्स कधी, याला डिझॉल्युशन करावं लागेल, म्हणजे त्यांच्यामध्ये विरह तयार करावा लागेल. तर तो विरह कधी तयार होईल? तर तो तुमच्या नेक्स्ट स्टेज मध्ये होईल. फोर्थ म्हणजे डायकायनेसिस. डायकायनेसिस मध्ये काय होते? हे सेपरेट होत आहे. हे जे दोन होमोलोगस क्रोमोझोम्स आहेत ना, हे जे दोन होमोलोगस क्रोमोझोम्स आहेत ना, आता बघा यांच्यामध्ये टोपणाचं एक्सचेंज झाले. टोपणाचं एक्सचेंज झाले म्हणजे यांच्यामध्ये ऑलरेडी काय झाले? रिकॉम्बिनेशन झाले. क्रॉसिंग ओव्हर झाली होती अगोदर, क्रॉसिंग ओव्हर झाली, मग रिकॉम्बिनेशन झालं. निळ्याला काळं टोपण मिळालं, काळ्याला निळं टोपण मिळालं. ओके, जिलेबी कागद लक्षात राहिलं ना, एकमेकांचे पार्ट आहेत ते रिकॉम्बिनेशन झालेले एकमेकांचे पार्ट. आता हे स्टील कॉन्टॅक्ट मध्ये, आणखीन कॉन्टॅक्ट मध्ये, म्हणजे सिनॅप्स आहे. पण आता डायकायनेसिस मध्ये काय होईल? तो कॉन्टॅक्ट डिझॉल्व्ह. त्यांच्यामधला जो बॉन्ड आहे ना, त्यांच्यामधली जी जोड करणारी गोष्ट आहे ना सिनॅप्स, ती डिझॉल्व्ह होईल. डिझॉल्व्ह होणे म्हणजे विरळून जाणे. ते विरळून जाईल आणि ते विरळून जाईन आणि ते दोघं सेपरेट.
येते का लक्षात सगळ्यांच्या? हो सर. हे कशामध्ये होणार आहे हे मित्रांनो, थांबा माझे 2% राहिले, कधी पण बंद होईल. हे कशामध्ये होणार आहे तर डायकायनेसिस मध्ये होणार आहे. कळतंय? ओके, चला वाचू. वाचलंय का? ठीक आहे. मिओसिस मध्ये तेच स्टार्टिंगला सेक्शुअल रिप्रोडक्शन इन्क्लुड्स द फ्युजन ऑफ टू गॅमेट्स वगैरे, ते आपण म्हणलं ना, एग आणि स्पर्म नंतर फ्यूज होतात, फर्टिलायझेशन होतं त्यांचं. ठीक आहे, पुढे डायरेक्ट खाली मिओसिस 1 वाचू. मिओसिस 1 प्रोफेस फर्स्ट. या मिओसिस 1 मध्ये काय आहे? प्रोफेस फर्स्ट मध्ये प्रोफेस ऑफ द फर्स्ट meiotic division is typically longer and more complex when compared to process of mitosis. तुम्हाला इथं कळलं असेल या प्रोफेस मध्ये 4 स्टेज येतं. कोणते? लेप्टोटीन, झायगोटीन, पॅसिटीन, डायकायनेसिस. त्यामुळे ऑब्विसली मोठा आहे, तिकडल्या प्रोफेस पेक्षा हा प्रोफेस मोठा आहे असं त्यांना सांगायचंय. मग त्यांनी पुढे सांगितलंय देर आर 4 स्टेजेस: लेप्टोटीन, झायगोटीन, पॅसिटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस. आता पहिल्यांदा ते सांगतात की लेप्टोटीन मध्ये काय होतंय. ड्युरिंग लेप्टोटीन स्टेज द क्रोमोझोम बिकम ग्रॅज्युअली विजिबल अंडर द लाईट मायक्रोस्कोप. मी काय म्हणलं, इथं लेप्टोटीन मध्येच दिसायला लागतात, बरोबर आहे की नाही? ओके, तर लेप्टोटीनला बॉक्स करा आणि पुढे लिहा, पुढे अंडरलाईन करा, क्रोमोझोम्स बिकम ग्रॅज्युअली विजिबल अंडर द लाईट मायक्रोस्कोप. दिसायला लागतात हळूहळू, अचानक नाही. कधी कधी पिक्चर कसा ब्लर दिसतो, ब्लरचा क्लिअर होत जातो, तशा प्रकारे. पुढे द कॉम्पॅक्शन ऑफ क्रोमोझोम कंटिन्यूज थ्रू आउट द लेप्टोटीन. कॉम्पॅक्शन म्हणजे आणखीन कंडेन्स होतात, आणखीन 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 गाडे दिसायला लागतात. पुढे दिस इज फॉलोड बाय द सेकंड स्टेज ऑफ प्रोफेस फर्स्ट कॉल्ड एज झायगोटीन. झायगोटीनला आता बॉक्स करा. पॅचिटीन मध्ये कळलं ना काय होतंय, फक्त क्रोमोझोम दिसायला लागतात, कॉम्पॅक्शन होते. कॉम्पॅक्शन, त्या कॉम्पॅक्शन शब्दाला पण अंडरलाईन करा. कुणाचं रे कॉम्पॅक्शन? कुणाचं कॉम्पॅक्शन? क्रोमोझोम्सचं कॉम्पॅक्शन. ठीक आहे, पुढे झायगोटीनला बॉक्स करा. ड्युरिंग दिस स्टेज क्रोमोझोम स्टार्ट पेअरिंग टुगेदर. इथं काय होतंय, क्रोमोझोम स्टार्ट पेअरिंग टुगेदर. क्रोमोझोम स्टार्ट पेअरिंग टुगेदरला अंडरलाईन करा. अँड दिस प्रोसेस ऑफ असोसिएशन म्हणजे जुडणे. तर या जुडण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय? सिनॅप्सिस. तर सिनॅप्सिसला राऊंडात घ्या सिनॉप्सिसला. फुल स्टॉप. पुढे सच पेअर्ड क्रोमोझोम्स आर कॉल्ड एज होमोलोगस क्रोमोझोम्स. या अशा जोडी मधल्या क्रोमोझोमला आपण काय म्हणतो? होमोलोगस क्रोमोझोम्स. होमोलोगस क्रोमोझोमला पण राऊंडात घ्या. कळलं का रे? होमोलोगस क्रोमोझोम म्हणजे काय? जोडीत असणारे क्रोमोझोमला होमोलोगस क्रोमोझोम, जे सिमिलर असतात कधी कधी. पुढे इलेक्ट्रॉन मायक्रोग्राफ्स म्हणजे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये इंडिकेट दॅट क्रोमोझोम सिनॅप्सिस इज अकंपनीड बाय फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. ते सिनॅप्सिस होत असताना एक कॉम्प्लेक्स, एक गुंतागुंतीचं स्ट्रक्चर तयार होते. या गुंतागुंतीचं स्ट्रक्चर इज कॉल्ड एज सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. याला पण राऊंडात घ्या. सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. ते ऑलरेडी काळे बोल्ड केलेलं आहे. कळालं ना? हे जे काय होमोलोगस क्रोमोझोमचं कॉम्प्लेक्स फॉर्म होते ना, त्याला सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स मध्ये असते. सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स म्हणतो. सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स मध्ये काय काय असतंय रे? टेट्राड असते आणि बायव्हॅलंट असते. बघा पुढेचे, द कॉम्प्लेक्स फॉर्म बाय पेअर ऑफ सिनॅप्स होमोलोगस क्रोमोझोम्स इज कॉल्ड एज बायव्हॅलंट ऑर टेट्राड. त्या बायव्हॅलंट ऑर टेट्राडला एकाच राऊंडात घ्या. हे सगळं कशामध्ये होत आहे? झायगोटीन मध्ये. आतापर्यंत झायगोटीन मध्ये होत होतं. However, these are more clearly visible in next stage. हे जे काय सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स आहे ना, हे पुढच्या स्टेज मध्ये जास्त दिसतं. आता म्हणजे जास्त क्लिअर दिसतं. पुढचा स्टेज काय आपला? पॅचिटीन. पॅचिटीन मध्ये आता पहिले जे 2 स्टेज आहेत ते खूप लवकर संपतात. पॅचिटीन खूप जास्त वेळ चालतो. पॅचिटीन बद्दल असं म्हणताय, पॅचिटीन सर्वाधिक वेळेसाठी चालतो. सर्वाधिक जास्त वेळ पॅचिटीनला लागतो. ओके, पानसट लोक जास्त वेळ लावतातच ना जोक सांगायला. त्याच्यामुळे पॅचिटीन. ठीक आहे, पॅचिटीन मध्ये 5 गोष्टी होतात. काय काय होतात? क्रॉसिंग ओव्हर होते, रिकॉम्बिनेशन होते, अशा प्रकारे. बघा पुढे आहे का? बघा आहे का ते? ड्युरिंग दिस स्टेज द 4 क्रोमॅटिड्स ऑफ ईच बायव्हॅलंट. ईच बायव्हॅलंट म्हणजे काय? ते एक पेअर. मी जो डायग्राम काढलेला, एका पेअर मध्ये आहेत का 4 क्रोमॅटिड्स? 1 2 3 4 क्रोमॅटिड्स म्हणजे काय? बायव्हॅलंट किंवा टेट्राड मध्ये. ओके, त्याच्यामध्ये 4 क्रोमॅटिड्स आहेत.
ड्युरिंग दिस स्टेज द 4 क्रोमॅटिड्स ऑफ इच बायव्हॅलंट क्रोमोझोम बिकम डिस्टिंक्ट म्हणजे दिसायला लागतात क्लिअरली अँड क्लिअरली अपीअर्स ॲज टेट्राड्स आणि आपल्याला क्लिअरली ते टेट्राड्सच्या स्वरूपात दिसतात. ठीक आहे. पुढे दिस स्टेज इज कॅरेक्टराइज्ड बाय अपीअरन्स ऑफ रिकॉम्बिनेशन नोड्यूल्स म्हणजे आपले एकमेकावर काय होत आहेत ते कंबाईन होत आहेत, क्रॉसिंग ओव्हर होते, त्यांना रिकॉम्बिनेशन नोड्यूल्स पण म्हणतायत. तर रिकॉम्बिनेशन नोड्यूल्सला अंडरलाईन करा. ते वर टेट्राड शब्दाला पण अंडरलाईन करा आणि 4 क्रोमॅटिड्सला पण अंडरलाईन करा. 4 क्रोमॅटिड्स ऑफ इच बायव्हॅलंट याला पण अंडरलाईन करा. फोर क्रोमॅटिड्स. ठीक आहे. पुढे हो सर. हा टेट्राड झालं. दिस स्टेज ऑफ कॅरेक्टराइज बाय अपीअरन्स ऑफ रिकॉम्बिनेशन नोड्यूल्स. रिकॉम्बिनेशन नोड्यूल्स कुठे दिसतात रे बाबांनो? पॅचिटिन मध्ये. असा प्रश्न येईल तर रिकॉम्बिनेशन नोड्यूल्सला पण अंडरलाईन करा. रिकॉम्बिनेशन नोड्यूल्स म्हणजे एक्झॅक्टली काय? इट इज अ साइट. ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी तुमचे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स एकमेकावर क्रॉस ओव्हर करतात. एकमेकावर हे बघा ही एक क्रोमॅटिड्स आहे आणि ही दुसरी एक क्रोमॅटिड्स आहे. तर नॉन क्रोमॅटिड्स क्रॉस ओव्हर करायला. ओके. या क्रॉस ओव्हर जिथं होतं म्हणजे या ठिकाणी क्रॉस ओव्हर होतंय ना तर या ठिकाणाला काय म्हणायचं? रिकॉम्बिनेशन नोड्यूल्स. काय म्हणायचं याला? रिकॉम्बिनेशन नोड्यूल्स. कळालं? रिकॉम्बिनेशन नोड्यूल हा शब्द आला तिथं. चला पुढे. These are the sites at which crossing over occurs. याच्यावर क्रॉसिंग ओव्हर होते बिटवीन द नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलोगस क्रोमोझोम. नॉन सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे कळलं ना? दोन वेगवेगळ्या क्रोमोझोमच्या क्रोमॅटिड्स आहेत त्या दोन्ही क्रोमॅटिड्स त्या नॉन सिस्टर आहेत. सांगितलंय ना मग अशी सिस्टर नॉन सिस्टर. गुड. पुढे आता हे जे काय क्रॉसिंग ओव्हर शब्द आहे तिथं त्याला बॉक्स त्याला राऊंडात घ्या. क्रॉसिंग ओव्हर. Crossing over is the exchange of genetic material between two homologous chromosomes. म्हणजे मगाशी मी तुम्हाला दाखवलं दोन पेनांमध्ये या दोन मॉर्कर पेनांमध्ये यांच्यामध्ये काय झालं? क्रॉसिंग ओव्हर झालं. इकडला पेन इकडे गेला, इकडला पेन इकडलं टोपण इकडे गेलं. म्हणजे यांनी एकमेकांचं काय केलं? मटेरियल एक्सचेंज केलं. म्हणजे जेनेटिक मटेरियल एक्सचेंज केलं एकमेकांचं. एक्सचेंज कळालं ना? देणं घेणं. यांनी दिलं यांनी घेतलं, यांनी घेतलं यांनी दिलं, एकमेकाला देणं घेणं एक्सचेंज. तर हे क्रॉसिंग ओव्हर मध्ये काय होतंय? जेनेटिक मटेरियलचा एक्सचेंज होतंय. कळतंय का? ते अंडरलाईन करा. एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल. क्रॉसिंग ओव्हर इज द एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल. एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल अंडरलाईन करा. बिटवीन टू होमोलोगस क्रोमोझोम. हे दोन होमोलोगस क्रोमोझोम आहेत का नाही पेअर मध्ये? इकडे बघा हे दोन होमोलोगस पेअर आहेत का नाही क्रोमोझोम मध्ये? याच्यामध्ये मटेरियलचं एक्सचेंज झालंय का नाही? निळ्याचं टोपण काळ्याला गेलंय, काळ्याचं टोपण निळ्याला गेलंय. हे काय झालं? एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल. कळतंय? ओके. तर हे कुठं होतं? क्रॉसिंग ओव्हर. कशामध्ये? पॅचिटिन मध्ये. पॅचिटिन मध्ये. फाईन. आणि हे क्रॉसिंग ओव्हर आहे. या क्रॉसिंग ओव्हर इज एन्झाईम मेडिएटेड प्रोसेस. म्हणजे एन्झाईम लागते. ही क्रॉसिंग करण्यासाठी एन्झाईम लागते. म्हणजे कुणीतरी करून आणावं लागतं. आणि ती एन्झाईम म्हणजे कोणती आहे? रिकॉम्बिनेस. तर एन्झाईम मेडिएटेड प्रोसेसला अंडरलाईन करा. अर्थ कळला का रे एन्झाईम मेडिएटेड प्रोसेसचा? म्हणजे एन्झाईम घडवून आणते. कोणी एन्झाईम घडवून आणले, एन्झाईमने घडवून आणलेली प्रक्रिया आहे. एन्झाईमने घडवून आणलेली प्रोसेस ही म्हणजे एन्झाईम मेडिएटेड. मेडिएटेड म्हणजे घडवून आणणे. ठीक आहे. एन्झाईम मेडिएटेड प्रोसेस अँड द एन्झाईम इन्व्हॉल्व्ड इज कॉल्ड एज रिकॉम्बिनेस. आणि याच्यामध्ये एन्झाईम कोणती इन्व्हॉल्व्ड आहे म्हणजे एन्झाईम कोणती? इथं तर रिकॉम्बिनेस नावाची एन्झाईम. तर त्या रिकॉम्बिनेस एन्झाईमला राऊंडात घ्या. शब्द महत्वाचा आहे. प्रश्न येईल डायरेक्ट. क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स ड्युरिंग पॅचिटिन ड्यू टू विच ऑफ द फॉलोइंग एन्झाईम. मग तिथे एन्झाईमचे वेगवेगळे नाव असतील पण उत्तर काय असेल? रिकॉम्बिनेशन. ठीक आहे. क्रॉसिंग ओव्हर लीड्स टू रिकॉम्बिनेशन ऑफ जेनेटिक मटेरियल. एक्सचेंज म्हणजेच काय? तेच शब्द ते फिरवायले, तेच वाक्य तिथे फिरवायले. पण आपल्याला माहिती आहे पुढचं वाचा. क्रॉसिंग ओव्हर लीड्स टू रिकॉम्बिनेशन ऑफ जेनेटिक मटेरियल्स ऑन द टू क्रोमोझोम्स. तर रिकॉम्बिनेशन ऑफ जेनेटिक मटेरियल्सला अंडरलाईन करा. म्हणजेच एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल. मित्रांनो जे वर आपण मग अशी ते टोपणाच्या उदाहरणामध्ये दाखवले, निळ्याचं काळ्याला, काळ्याचं निळ्याला. क्रॉसिंग ओव्हर लीड्स टू रिकॉम्बिनेशन ऑफ जेनेटिक मटेरियल ऑन द टू क्रोमोझोम्स. ठीक आहे. पुढे रिकॉम्बिनेशन बिटवीन होमोलोगस क्रोमोझोम्स इज कम्प्लिटेड बाय एंड ऑफ पॅचिटिन.
म्हणजे रिकॉम्बिनेशन कधी संपणार आहे, पॅचिटिन संपलं की रिकॉम्बिनेशन संपणार आहे असं म्हणायचं त्यांना. हेच म्हणतोय तर आम्ही पॅचिटिन मध्ये रिकॉम्बिनेशन होते, दुसरं काही म्हणलं का आम्ही नवीन? हेच आहे. ठीक आहे, पुढे लिव्हिंग द क्रोमोझोम लिंक ऍट द साइट ऑफ क्रॉसिंग ओव्हर, म्हणजे आणखीन बी क्रोमोझोमवर एकामेकाला आणखीन बी चिटकलेले आहेत बरं का, फक्त एक्सचेंज झालंय मटेरियलचं. म्हणजे क्रोमोझोम एका हे दोन क्रोमोझोम होमोलोगस क्रोमोझोम एकामेकापेक्षा दूर गेले नाहीत, आणखीन बी चिटकलेलेच आहेत. ठीक आहे, कळतंय? सर पुढे 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 काय? पुन्हा सांगा ना एकदा, लास्ट लाईन सांगितलं तेव्हा. काय लास्ट काय? लिव्हिंग द क्रोमोझोम होतं लास्ट लाईन तेव्हा, त्याचा अर्थ सांगा. लिव्हिंग द क्रोमोझोम लिंक ऍट द साइट ऑफ क्रॉसिंग ओव्हर, जिथं क्रॉसिंग ओव्हर झाली ना तिथंच आहेत आणखी क्रोमोझोम्स, त्यांना तिथंच सोडले, आणखीन ते काही सेपरेट नाही झाले. याचा असा अर्थ होतोय त्याचा. पूर्ण ऐकत जा तू अरुण, तू ऐकलेल्या पण गोष्टी परत परत विचारतोस. मी दोनदा काय म्हणलं, क्रोमोझोम एकापेक्षापासून दूर जाणार नाही, तिथल्या तिथंच राहणार आहे. त्याचा अर्थ लिव्हिंग क्रोमोझोम ऍट देअर साइट, ऍट द साइट ऑफ क्रॉसिंग ओव्हर, जिथं क्रॉसिंग ओव्हर झाली तिथंच क्रोमोझोम आहेत आणखी. ठीक आहे, कळालं? इथे लिव्हिंग म्हणजे सोडून नव्हते का? लिव्हिंग म्हणजे सोडून दिलं, तिथंच येते आणखी, त्याला तिथंच सोडले. ठीक आहे, ओके. चला पुढे पुढे. सॉरी हा, ते पुढे पॅचिटिन नंतर डिप्लोटिन राहिलं आपलं. पॅचिटिन नंतर डिप्लोटिन. डिप्लोटिन मध्ये काय होतंय? पॅचिटिन मध्ये डिप्लोटिन. पॅचिटिन नंतर काय? डिप्लोटिन. बघा, चार स्टेजेस आहेत प्रोफेज फर्स्ट मध्ये, सॉरी 5 स्टेजेस आहेत प्रोफेज फर्स्ट मध्ये. 5. सगळ्यात पहिलं काय आपलं विसरलं होतं डिप्लोटिन. सगळ्यात पहिलं लेप्टोटिन, दुसरं झायगोटिन, पॅचिटिन, चौथं डिप्लोटिन आणि सगळ्यात शेवटचं डायकायनेसिस. ठीक आहे, ठीक आहे. लेझी पॅडी, PDD, डी दोनदा आहे, डिप्लोटिन पण आणि डायकायनेसिस पण. ठीक आहे, पुढे डिप्लोटिन. डिप्लोटिन मध्ये काय होतंय? आपला हा सिनॅप्स काय होतं? डिझॉल्व्ह होतोय. तो डिप्लोटिन मध्ये डिझॉल्व्ह होतोय. अलग लक्षात. डिप्लो म्हणजे डीप काय? डीप म्हणजे उडी मारा पाण्यात आणि विरघळून जा असंच होतंय. डिप्लोटिन मध्ये विरघळून जाते, डिझॉल्युशन ऑफ सिनॅप्स. जे काय दोघांचं कनेक्शन आहे ना सिनॅप्स, तो विरघळून जाणार आहे. कुणामध्ये? डिप्लोटिन मध्ये. कळतंय? कोणत्या प्रोसेस स्टेजला? डिप्लोटिनला. तो the beginning of diplotin is recognized by dissolution of synaptonemal complex. Synaptonemal complex dissolve होत आले, and the tendency of the recombined homologous chromosome of bivalent to separate from each other except the site of crossovers. म्हणजे काय होतंय? आता बघा, क्रोमोझोम्स असे पण चिटकलेले आहेत आणि एकमेकाला क्रॉसओव्हर पण करतात. आपण जरा क्रॉसओव्हर तुम्हाला आणखी एकदा दाखवतो मी. क्रॉसओव्हर 2 क्रोमोझोम्स दाखवतो मी तुम्हाला वेगळे जरा फ्लेक्सिबल गोष्टींनी. ओके, आता हा एक क्रोमोझोम आहे आणि दुसऱ्या क्रोमोझोमला दुसरं वायर लागेल आपल्याकडे, पण आता दुसरं वायर गुंतलंय आपलं. ठीक आहे, पण जाऊ द्या. असं समजा हे 2 क्रोमोझोम्स आहेत. हा एक क्रोमोझोम आहे आणि हा एक क्रोमोझोम आहे. या क्रोमोझोमचे इथं सेंट्रोमियर चिटकल्यात दोघांच्या, कळतंय? तर चिटकल्यात असं समजू. आणि खालचा पार्ट मी नाही दाखवत, हे 2 चिटकल्यात. आणि या वरच्या क्रोमॅटिड्स, नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स, ही क्रोमॅटिड इकडल्या क्रोमोझोमची, ही क्रोमॅटिड इकडल्या क्रोमोझोमची. आणि हे दोघाला काय झाले? खाली तर आहेतच हे क्रॉसओव्हर झालेले, पण हे खाली चिटकलेले, पण हे वर पण क्रॉसओव्हर झालेत असे. हे बघा, वर क्रॉसओव्हर झाले, दिसतंय का? हे वर क्रॉसओव्हर झालेले इमॅजिन होतंय ना? आता तुम्ही असतात तर तुम्हाला एका जणाला उठून पकडायला लावलं असतं. माझ्याकडे 3 हात नाहीत किंवा 4 हात नाहीत पकडायला, त्याच्यामुळे तसं होतंय. ठीक आहे, तर हे असं बघा, हे असं इथं पण आहेत ते जुटलेले आणि इथं क्रॉस ओव्हर होत आहे. इथं पण ते असे क्रॉस ओव्हर होत आहे. आपण ग्रॅव्हिटीचा युज करू. तिसरा माणूस नसेल काय झालं? ग्रॅव्हिटी. इथं पण काय झालं? इथं पण ते क्रॉस ओव्हर झाले. हे बघा, ह्या साईडला हे तर सेंटर झालं, ह्या साईडला ही दुसरी साईडला पण क्रॉस ओव्हर झालेले. तर काय होणार आहे आता? डिप्लोटिन मध्ये इथून सेपरेट होतात. इथं सिनाप्टोनेमल कॉम्प्लेक्स होतं, इथून सेपरेट झाले. पण ही क्रॉसिंग ओव्हर काय आणखी सेपरेट नाही झालं. हे क्रॉसिंग ओव्हरला आणखी चिटकलेलेच येतं. तर तो स्टेज कोणता आहे तुमचा? डिप्लोटिन. कोणता स्टेज येतो? डिप्लोटिन. कळतंय ना? येतंय ना लक्षात? म्हणजे खालून सेपरेट झाले पण वरून आणखी सेपरेट नाही झाले.
इथं इथं वरच्या साईडला सेपरेट नाही झाले, फक्त इथून खाली सेपरेट झालेत ते. ठीक आहे. डिझोल्युशन ऑफ सिनॉप्टेनेमल कॉम्प्लेक्स अँड टेंडन्सी ऑफ रिकॉम्बाईन होमोलोगस क्रोमोझोम ऑफ बायव्हॅलन्स टू सेपरेट फ्रॉम इच अदर एक्सेप्ट ऍट द साइट ऑफ क्रॉसओव्हर. म्हणजे प्रश्न येऊ शकतो बघा, ज्या ज्यावेळेस असा अपवाद असतो ना, त्या अपवादात्मक गोष्टीवरच प्रश्न येतो. प्रश्न असा येईल, ड्युरिंग डिप्लोटिन the chromosome homologous chromosome separates from synaptonemal complex as well as the crossing over. तर हे वाक्य चुकीचं आहे का बरोबर आहे? नाही, चुकीचे आहे. चुकीचं आहे ना. इट ओनली सेपरेट्स ऍट सिनाप्टोनेमल कॉम्प्लेक्स, क्रॉसिंग ओव्हरला नाही बरं का. पुढे द एक्स शेप स्ट्रक्चर्स, आणि मग तुम्हाला एक एक्स शेप नावाचं स्ट्रक्चर दिसेल. तुम्हाला एक डायग्रामच काढून दाखवतो, त्याशिवाय कळणार नाही. आता बघा, अगोदर असे जुडलेले होते दोन क्रोमोझोम्स, हे आता काळा क्रोमोझोम आहे, याची क्रोमॅटिड हे असं मध्ये काढलं म्हणजे दोन झाले. ठीक आहे. आणि एक दुसरा काळा दिसतोय का या काळात? हो सर. ठीक आहे. यांनी याला क्रॉस ओव्हर केलं. हे काळं दिसतंय का? दिसतंय ना, बस. आणि हे एक काळं. ठीक आहे. आता काय होतंय, हे सगळं कशामध्ये? पॅचिटिन मध्ये असेल. पॅचिटिन मध्ये असायचे ना, क्रॉसिंग वर झाली तुमची बाबांनो, तुमचे एकमेकाला सिनाप्टोनेमल कॉम्प्लेक्स तयार झाले, हे सगळं पॅचिटिन मध्ये. आता रिकॉम्बिनेशन पण झालंय. रिकॉम्बिनेशन झाले म्हणजे त्यांनी एकमेकांचे पार्ट्स पण एक्सचेंज केले. आता डिप्लोटिंग मध्ये काय होणार आहे, हे दोन क्रोमोझोम सेपरेट होणार आहे. आता बघा कसे सेपरेट दिसतील तुम्हाला. बघा, हा क्रोमोझोमचा असेल, ते इकडं असं प्रकारे, आणि हा दूर गेलाय, आणि हा काळा क्रोमोझोम पण दूर गेलाय. आणि हा काळ्या रंगाचा क्रोमोझोम पण दूर गेलाय. हा जो क्रोमोझोम आहे ना, हा पण दूर गेलाय. पण याने जे काही याच्यासोबत जे क्रॉसिंग ओव्हर केलेलं आहे, हे जो बंध बनवलेला आहे, हा जो काही याच्यामध्ये बंध बनलेला आहे दोघांमधला, तर तो सिम्प्लिस्टिक डायग्राम जर काढायचा म्हणला, आपल्याकडे जास्त हे नाहीये, इंक नाहीये ब्लॅक कलरची, आणि हे एकमेकावर आणखी बी क्रॉस ओव्हर आहे. दिसतंय? म्हणजे बघा, इथून सेपरेट झाले हे असे, पण इथं आणखीनचे तशा तसे सेपरेटेड आहेत, तशा तसेच आणखीन चिटकलेले आहेत. कळतंय का रे? हे कशामध्ये होतंय? डिप्लोटिन मध्ये येते. हे कोणामध्ये होतंय? डिप्लोटिन मध्ये होतंय. हे डिप्लोटिन मध्ये होतंय बरं का. हे डिप्लोटिन मध्ये होतंय. आणि हे बघा, तुम्हाला इथे एक्स सारखं चित्र दिसतंय का रे? एक्स सारखं एवढंच बघा बरं, फक्त एवढंच एक्स दिसतंय तुम्हाला मोठं. हे जे एक्स शेप स्ट्रक्चर जे काय आहे, हे जे काय एक्स शेप स्ट्रक्चर आहे, एक्स शेप्ड स्ट्रक्चर, तर हे एक्स शेप्ड स्ट्रक्चरला आपण चायझमाटा पण म्हणतो. काय म्हणतो आपण याला? चायझमाटा. इथं मी मोठा शब्द लिहित होतो, त्याला आपण चायझमाटा पण म्हणतो. इथं याला काय म्हणतो आपण? याला चायझमाटा. आणि या चायझमाटा आमचा फॉर्मेशन कधी होणार आहे रे बाबा? कोणत्या स्टेजच्या वेळेस होणार आहे? डिप्लोटिनच्या वेळेस. म्हणजे तुम्हाला डिप्लोटिनच्या वेळेस काय होतंय जर असं विचारलं तर दोन गोष्टी होत्या. पहिली गोष्ट तर तुमचं सिनाप्टोनेमल कॉम्प्लेक्स डिझॉल्व्ह होतंय, म्हणजे ते दूर जात आहेत. आणि दुसरी गोष्ट काय होते, तर चायझमाटा फॉर्मेशन होते. काय होतंय तुमचं? आणि चायझमाटा फॉर्मेशन म्हणजेच काय? एक्स शेप स्ट्रक्चर ऑफ क्रॉसिंग ओव्हर ऑफ नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. कळतंय ना? एक्स शेप स्ट्रक्चर आहे क्रॉसिंग ओव्हर ऑफ नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. येतंय का लक्षात सगळ्यांच्या? ठीक आहे. पुढे कळालं? डिप्लोट. ओके. हे चायझमाटा कधी होतंय तुमचं? डिप्लोटिन मध्ये. तर पुन्हा एकदा वाचू आपण डिप्लोटिन पुन्हा एकदा वाचू. The beginning of diplotin recognized by dissolution of synaptonemal complex. Diplotin ला बॉक्स करा आणि dissolution of synaptonemal complex ला अंडरलाईन करा. पुढं and the tendency of
recombined homologous chromosomes of bivalents to separate from each other except the site of crossovers. तर त्याला bivalents to separate from each other except the site of crossovers याला अंडरलाईन करा. ते bivalent सेपरेट झाले ना except the site of crossover. except the site of crossover. मग त्याच्या पुढे this X shaped structure, X shaped structure ला अंडरलाईन करा. This X shaped structure are called as chiasmata. Chiasmata ला राऊंडात घ्या. आता बघा इथपर्यंत ना काही oocytes असतात, काही प्लांट्सच्या किंवा काही वर्टिब्रेट अॅनिमलच्या oocytes असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्युमन फिमेल्स मधले जे oocytes असतात ना, oocyte स्टेजला इथपर्यंतच डिव्हिजन थांबतं आणि ते कित्येक वर्षांसाठी राहू शकतो. तसंच येतंय लक्षात. तर ते आहे म्हणजे एवढंच लक्षात ठेवा, काही वर्टिब्रेट्स मध्ये म्हणजे काही आपल्यासारख्या अॅनिमल्स मध्ये जिथे मेन्स्ट्रुएशन होतं त्यांच्या oocytesला अंडरलाईन करा. त्या oocytes मध्ये डिप्लोटिन महिन्यांसाठी किंवा वर्षांसाठी चालू शकतं. ठीक आहे. नॉर्मली एवढ्या वेळ चालत नाही, पण वर्टिब्रेट्स मध्ये महिन्यांसाठी किंवा वर्षांसाठी चालू शकतो. आता पुढे काय होईल? आता याच्यानंतर काय होईल रे? कुणी गेस करा. याच्यानंतर काय होईल? हे पण तुटून जाईल ना. पण आता हे तुटून जायच्या अगोदर ना हे यांनी एक्सचेंज केलेले आहेत पार्ट. म्हणजे हा बघा, काळ्याला निळा पार्ट मिळेल, निळ्याला काळा पार्ट मिळेल. हे एक्सचेंज झालेलं आहे ऑलरेडी. रिकॉम्बिनेशन कधी झालेलं आहे? पॅचिटिंग मध्ये झालेलं आहे ना रिकॉम्बिनेशन अगोदरच. आता हे पण सेपरेट होऊन जाईल. आणि हे सेपरेट होणं म्हणजे काय? कायनेसिस, डायकायनेसिस. कायनेसिस म्हणजे पुन्हा तुटणं. तर हे तुटणं कशामध्ये होणार आहे? तुमच्या नेक्स्ट स्टेज मध्ये. आणि नेक्स्ट स्टेजचं नाव काय आहे? डायकायनेसिस. बरोबर आहे की नाही? तर बघा आता वाचा पुढचा पॅराग्राफ. The final stage of meiotic prophase first is dikinesis. Dikinesis ला बॉक्स मध्ये घ्या. This is marked by terminalization of chiasmata. Terminalization of chiasmata ला राऊंडात घ्या किंवा अंडरलाईन करा. टर्मिनलायझेशन म्हणजे संपणे किंवा खंड पावणे. तर चियाजमाटा संपला. चियाजमाटा एक शेप दिसणार नाही. त्याला ओढून घेतलं, सेपरेट केलं तर पुढे एक शेप स्ट्रक्चर दिसणार आहे. कळतंय? टर्मिनलायझेशन ऑफ चियाजमाटा. चियाजमाटा कधी बनला होता रे? डिप्लोटिन मध्ये. कधी बनला होता? डिप्लोटिन मध्ये बनला होता ना. आणि तो संपला कधी? डायकायनेसिस मध्ये. डायकायनेसिस मध्ये. Okay, during this phase, the chromosomes are fully condensed and meiotic spindle is assembled to prepare the homologous chromosome for separation. By the end of dikinesis, आता बघा याच्यानंतर काय होणार? हे क्रोमोझोम सगळे सेपरेट आणि कंडेन्स पण झाले. कारण की आता आपल्याला पुन्हा मेटाफेज मध्ये जायचंय ना. कंडेन्सचं डिकंडेन्सेशन होणार नाहीये. क्रोमोझोमनी फक्त मटेरियल एक्सचेंज केलं इथे एकमेकांमध्ये. आता बघा याच्यानंतर तुम्हाला काय दिसणार आहे? याच्यानंतर तुम्हाला दोन क्रोमोझोम्स कसे दिसणार आहेत? ते एकदम सेपरेट झालेले डायकायनेसिस मध्ये. डायकायनेसिस मध्ये तुमचे ते दोन क्रोमोझोम सेपरेट झाले. अगोदर काहीतरी चिटकलेले होते आणि दोन क्रोमोझोम तर काढले. एक निळा क्रोमोझोम होता, 1 2 3 आणि हा काळा क्रोमोझोम होता. दिसतोय का रे हा काळा क्रोमोझोम? गुड. पण आता यांच्यामध्ये एक्सचेंज झाला. याला याच्याकडे छोटासा काळा पार्ट आला. कारण हे चिटकले होते ना. ते जिलेबी आणि कागदाचं उदाहरण लक्षात आहे ना. जिलेबीला कागद लागलाय, कागदाला जिलेबी लागली. मग हे इकडे थोडासा जिलेबीचा पार्ट आला याच्याकडे आणि याच्याकडे थोडासा निळा पार्ट आला. कळतंय का रे? लक्षात. ओके, हे एक्सचेंज ऑफ मटेरियल झालंय, जेनेटिक मटेरियल. हे सेपरेट झाले. हे कशामध्ये झालंय? डायकायनेसिस. ओके. आणि डायकायनेसिस मध्ये आता हे आणखीन कंडेन्स बनतील आणि होमोलोगस क्रोमोझोम्स काय झाले? सेपरेट झाले. येते का लक्षात सगळ्यांच्या? ओके. तर हे काय झाले? हे एकमेकांपासून सेपरेट झाले. तर फाईन. तर पुढचं वाक्य वाचा.
पुढचं वाक्य, क्रोमोझोम्स आर फुल्ली कंडेन्स्ड and the meiotic spindle is assembled to prepare the homologous chromosome for separation. म्हणजे आता पुन्हा इथं स्पिंडल फॉर, इथं जे मिओसिस, जिथं आपलं मायटोसिस मध्ये जे स्पिंडल फायबर फॉर्म झालं होतं ना, क्रोमोझोमला इकडे कडेला वडायला, मध्ये आणायला, इथं पुन्हा ते फॉर्म व्हायला चालू होईल. येतंय का लक्षात? इथं पुन्हा ते स्पिंडल फॉर्म होईल आणि पुन्हा याचं पुन्हा आता मेटाफेज 1 मध्ये जाईल, पुन्हा ते प्रकार चालू होईल. पुन्हा बघूया, तुम्हाला म्हणलं होतं ना बाकी सगळं सोपं आहे, फक्त प्रोफेज 1 मध्ये थोडेसे असे यांचे कर्मकांड आहेत. ठीक आहे. पुढे मग आणखी पुढे काय होतंय, बाय द एंड ऑफ द डायकायनेसिस द न्यूक्लिओलस डिसॅपियर्स. आता पुन्हा तिकडं प्रोफेज मध्ये नव्हतं का चालू झालं, प्रोफेज 1 मध्ये मायटोसिसच्या न्यूक्लिओलस डिसॅपियर व्हायला चालू झालं होतं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॅपियर व्हायला चालू झालं होतं. इथं पण तसंच आहे बघा, न्यूक्लिओलस डिसॅपियर्स अँड न्यूक्लिअर एनव्हलप आल्सो ब्रेक्स डाऊन. काही फरक आहे का? नाही. ओके, पुन्हा तिथं अंडरलाईन करा, न्यूक्लिओलस डिसॅपियर्स आणि न्यूक्लिअर एनव्हलप आल्सो ब्रेक्स डाऊन, म्हणजे न्यूक्लिअर एनव्हलप पण डिसॅपियर. आणि डायकायनेसिस रिप्रेझेंट ट्रान्झिशन टू मेटाफेज, म्हणजे मेटाफेजला पुढे जाण्याच्या अगोदरचा हा कनेक्टिंग पार्ट आहे. त्या पुढच्या वाक्याचा अर्थ कळतंय का रे?